नमस्कार. मी सतीश सोळांपूरकर. शिवचरण फाउंडेशन, मुक्ताईनगर आणि AVG फिल्म्स प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शिवा सर म्हणजे आमचे शिवचरण सर यांच्याबद्दल मी फारसं तुम्हाला काही सांगायला नको, कारण या व्यक्तीबद्दल मला नेहमी कुतूहल वाटत आलेलं आहे. म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये ते काम करतात. साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा लिलिया वावर आहे. इतका मोठा माणूस, पण त्यांचे पाय मात्र नेहमी जमिनीवर असतात. त्यांच्या पायाला लागलेली त्यांच्या गावाची जी माती आहे, त्या मातीचा सुगंध मला आजही इथे बसून जाणवतो आहे असं मला वाटतं. काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्याशी ओळख झाली. मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रमही झाला होता आणि मग नंतर ते माझ्या घरी आले आणि हा स्नेहबंध वाढत गेला. मला कधी कधी आश्चर्य असं वाटतं यांचं की इतक्या सगळ्या क्षेत्रांमध्ये हा माणूस काम करताना थकत नसेल का. म्हणजे आणि नेहमी त्यांना रात्री अगदी 2 वाजता जरी तुम्ही फोन केलात ना, तरी ते असे मस्त छान असे अगदी सगळी ऊर्जा ओतप्रोत भरलेली आणि असा उत्साहानं सळसळणारं झाड आहे असं मला शिवचरण सरांच्या बाबतीत, आमच्या शिवासरांच्या बाबतीत नेहमी वाटत आलेलं आहे. मी त्यांच्या कार्याला खूप शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो. या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये त्यांनी मला बोलावलं, याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अमोल घाटे नावाचे माझे एक मित्र या निमित्तानं माझ्याशी जोडले गेले. त्यांनीही मला या कार्यक्रमासाठी खूप मोठी मदत केलेली आहे. हे सगळं सेटिंग जे आपण बघता आहात, तर त्यामध्ये त्यांनी खूप हातभारही मला लावलेला आहे आणि या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहेत. आपण सर्वजण मला ऐकत असाल. काही मंडळी आता येतील, काही मंडळी नंतर ऐकतील. हे असं सुरू राहतं. पण जी मंडळी काही आता मला समोर दिसत आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना मनापासून नमस्कार करतो. या सगळ्या मंडळींच्या शुभेच्छांच्या पाठबळावरच माझा आजचा किंवा आजपर्यंतचा जो माझा प्रवास आहे, साहित्यिक प्रवास किंवा माझ्या आयुष्याची जी जडणघडण आहे, ती या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळंच किंवा त्यांच्या आशीर्वादांमुळं मी इथवर पोहोचू शकलो याची मला जाणीव आहे. मला सर्वांची नावं घेता येणं शक्य नाही. मी नावं घेणार नाही मुद्दाम. त्याचं कारण असं की मी जर ती नावं घेत गेलो तर माझं थोडंसं डायव्हर्शन होण्याची शक्यता असते आणि म्हणून अगदी सुरुवातीलाच या सगळ्या मान्यवरांचं, सगळे जे बघतायत, सगळे जे बघणार आहेत, या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो, वंदन करतो, नमस्कार करतो या सर्वांना. आणि मी आपल्याशात गप्पा मारणार आहे. मी काही फार माझ्याबद्दल सांगण्यासाठी किंवा काही मी फार मोठा माणूस आहे कोणतरी आणि तुमच्यासमोर काहीतरी मला व्यक्त व्हायचं असं म्हणून मी तुमच्याशी आलो नाही मित्रांनो. इथे येण्यापाठीमागचं कारण असं आहे की तुमच्याशी गप्पा मारता यावा, संवाद करता यावा. आणि मला असं जाणवतंय की मी बोलताना मला असं आज जाणवतंय की तुम्ही सगळी मंडळी माझ्या समोर बसलेली आहात. फार छान वाटतंय. माझ्या साहित्याची आणि माझ्या लेखनाची जडणघडण नेमकी कशी झाली आणि त्याच्या संबंधात मी बोलावं असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि माझ्या आवडीचा विषय. खरं म्हणलं तर हा जो सगळा काळ आहे, म्हणजे गेल्या 40 वर्षाचा काळ माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यातल्या ज्या गोष्टी मला आज आठवतात, माझ्या समोर येत आहेत, ज्यांचे हातभार मला लागले, ज्यांचं पाठबळ मला लागलं, ज्यांचे आशीर्वाद मला मिळाले, या सर्वांचा उल्लेख माझ्या या बोलण्यातून तुमच्यापर्यंत जावा, त्यांच्याबद्दलचे कृतज्ञता व्यक्त व्हावी, हाही उद्देश या माझ्या बोलण्याचा आहे असं मला वाटतं. मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात आपण एका कवितेने करूया आणि मग थोडासा माहोल तयार होईल आणि मग आपल्याला पुढे छान गप्पा मारता येणं शक्य आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांचं आणि खास करून शिवचरण सरांचं आणि अमोल घाटे माझा मित्र या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना नमस्कार करतो, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. कविता अशी आहे की गावाच्या संदर्भातली ही कविता आहे. म्हणजे माझं मूळ गाव सोळांपूर. अर्थात आता माझ्या बोलण्याच्या ओघात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतीलच. कविता अशी आहे. काही लिहिण्यासारखे नाही राहिले मनात, काही लिहिण्यासारखे नाही राहिले मनात, माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात.
काही लिहिण्यासारखे नाही राहिले मनात, माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. गाव निळ्या आभाळाचे, गाव खळाळते पाणी. गाव निळ्या आभाळाचे, गाव खळाळते पाणी. गाव पैंजणाचा नाद, गाव पाणोठ्याची गाणी. गाव देव्हाऱ्यात दिवा, तुळशीची सांजवात. काही लिहिण्यासारखे नाही राहिले मनात, माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. गाव शेता भातातले, गाव चटणी भाकर. गाव शेता भातातले, गाव चटणी भाकर. गाव उन्ह वाऱ्यातले, गाव मनाला फुंकर. गाव दमले भागले, झोपे अभंगी तालात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. आणि ज्या शहरामध्ये मी राहतो त्या शहराचा अनुभव कसा आहे मित्रांनो? हे शहर दिव्यांचे, इथे दिव्यांची आरास. हे शहर दिव्यांचे, इथे दिव्यांची आरास. इथे फसवा काळोख, खोटा उगवे दिवस. गच्च काळोखी मिठीची खूण जिव्हारी उरात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. असे जगणे इथले, पोट पायाला बांधले. शहरामध्ये जगत असताना घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावावं लागतं. असे जगणे इथले, पोट पायाला बांधले. खोटी नाती गोती, खोट्या फुलांचे गजरे. नग्न सजल्या देहाची, इथे रोजची वरात. नग्न सजल्या देहाची, इथे रोजची वरात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. ही कविता मुद्दाम मी आज तुमच्यासमोर सादर केली. याचं कारण असं की माझा जो गाव आहे सोळांकूर, राधानगरी तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय छोटासा गाव. या गावातून मी आलो आणि या गावाच्या संदर्भात जी सगळे वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये माझी कविता फुलत गेलेली आहे. म्हणजे जडणघडण माझ्या लेखनाची जर सुरुवात करायची झाली, या आपल्याशी गप्पा मारताना मला जर काही सांगावंसं वाटलं तर ती सुरुवातच माझी मुळी गावापासून होते. छोटंसं गाव, छानपैकी नदी, सुंदर देऊळ, माझी शाळा, इवली सगळी घरं आणि एकमेकांच्या नात्या गोत्यात जपलेली, जिव्हाळ्यानं बांधलेली ही सगळी मंडळी, त्या गावाचा प्रभाव माझ्या लेखनावर आहे असं मला वाटतं. म्हणजे आज 40 वर्षाहून अधिक काळ मुंबईसारख्या शहरामध्ये, ठाण्यासारख्या शहरामध्ये राहत असताना सुद्धा या गावचा जो सगळा प्रभाव आहे तो माझ्या सगळ्या जीवनशैलीवर आणि लेखनावर पडलेला मला स्वतःलाच जाणवत राहतो आहे. मित्रांनो, शाळा फार सुंदर होती माझी. छोटीशी शाळा होती. त्या शाळेच्या गमती जमती मी तुम्हाला सांगणार आहेच. आणि कवितेची नेमकी सुरुवात कशी झाली तेही मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे गंमत अशी की ते गाव इतका छोटा आणि तेव्हा गावामध्ये काही ठिकाणी छोटे छोटे काहींच्याकडे रेडिओ होते. तेव्हा लाईट अजून आलेली नव्हती आमच्या गावामध्ये, पण त्याच्यामध्ये ते मोठे मोठे असे सेल, मर्फीचा तेव्हा रेडिओ यायचा आणि त्याच्यामध्ये ते सेल टाकलेले असायचे आणि ते रेडिओ खांद्याला, असा मोठा रेडिओ होतो, असा खांद्याला अडकून लोक फिरताना, काही सुस्थितीतील मंडळी होती, काही श्रीमंत चांगल्या स्थितीतील मंडळी होती, त्यांच्याकडे रेडिओ. पण या रेडिओची आठवण तुम्हाला मुद्दाम मला या प्रसंगी सांगावीशी वाटते. त्याचं कारण असं की दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी या रेडिओवर आकाशवाणी सांगली केंद्र किंवा आकाशवाणी मुंबई केंद्रावरून नभोनाट्याचा कार्यक्रम असायचा आणि तो नभोनाट्य त्या आकाशवाणीवर, तेव्हा टी व्ही आणि बाकीच्या गोष्टी नव्हत्याच मुळी, तर ते नभोनाट्य ऐकण्यासाठी तो असा छोटासा, तो असा रेडिओ मध्ये ठेवून सगळं अख्खा गाव त्याला असं कोंडाळं करून आम्ही सगळे असे छान बसलेलो असायचो आणि ते नभोनाट्य आम्ही त्याच्यावर अनेक नभोनाट्य मी ऐकलेली. मला खूप आजही आठवतंय की फुलाला सुगंध मातीचा, देव दिनाघरी धावला, दिवा जळू दे सारी रात, किंवा वाहतोही दुर्वांची जुडी, अशा अनेक प्रकारची ही सगळी नभोनाट्य त्यावेळेला या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत असत आणि आम्ही ते अशी शांतपणे ऐकत असू. आणि ते सगळं ऐकत असताना आम्हाला असं वाटत असे की ते सगळे प्रसंग जसेच्या तसे आमच्या समोर घडतायत. मी अगदी त्यावेळेला 4वी-5वीतला विद्यार्थी असेल खरं म्हटलं तर, आणि पण ती सगळी गंमत आम्हाला समोर दिसत असे. त्या सगळ्या ऐकण्याचा, त्या सगळ्या त्यावेळच्या त्या आकाशवाणी केंद्रावरून सादर केलेल्या नभोनाट्यांचा प्रभाव आजही माझ्या मनावर आहे. आपली आवड लागायची आणि संध्याकाळी 10 वाजता खूप सुंदर जुनी मराठी गाणी आम्ही ऐकायचो, किंवा विविध भारतीवर बेला के फूल नावाचा कार्यक्रम असायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप सुंदर कार्यक्रम, ज्यासाठी आम्ही अगदी आतुरतेने तो कार्यक्रम ऐकायचोच, की आपणही माझ्याशी सहमत व्हाल की बिना का गीतमाला नावाचा कार्यक्रम तो लागलेला असायचा आणि त्यातून सुंदर जुनी मराठी
हिंदी गाणी आणि चित्रपट निर्मितींच्या कथा, त्या गाण्याच्या निर्मितींच्या कथा, आणि तो अमीन सयानीजींचा आवाज, बहन भाइयो आज के पांचवे पायदान पर है हे गीत, असं काहीतरी ते असं, आणि ते सगळं असं भरून टाकणारं वातावरण होतं. मी माझ्या आता कवितेमध्ये तुम्हाला सांगितलं की देवळामध्ये सप्ताह व्हायचा, तिकडे कीर्तन व्हायची, प्रवचनं व्हायची, भजनं व्हायची, आणि त्या सगळ्या त्या लयीचा, त्या सगळ्या संगीताचा, त्या सगळ्या तालाचा प्रभाव माझ्या लेखनावर पडलेला आहे असं मला वाटतं. मला वाटतं मी 8वीत असेन तेव्हाची गोष्ट तुम्हाला सांगतो की पहिली कविता कशी माझ्याकडे आली आणि कुठून ती मला कुणी कशी माझ्यापर्यंत पोहोचवली याचा एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, मी 8वीमध्ये असेन त्यावेळेला आम्हाला रमेश पाटील नावाचे एक हेडमास्तर होते. अतिशय कडक आम्हाला इंग्रजी शिकवायचे, आणि त्यांचा तो असा मिलिटरी खाक्या होता, म्हणजे त्यांना अजिबात बेसिस आवडायची नाही, आणि सगळेजण घाबरून असायचे त्यांना, आणि अर्थातच आम्ही पण सगळे घाबरून असो. आणि एके दिवशी वर्गामध्ये बसलेले असताना आमचा भोसले नावाचा शिपाई वर्गामध्ये आला आणि मला चला सोळंपूरकर, तुम्हाला एचएमनं बोलवलं आहे. आता एचएम म्हणजे हेडमास्टर. आता आमचा तो भोसले नावाचा शिपाई होता, त्याची खासियतच होती, म्हणजे तो काय करायचा, सगळ्यांची त्याने असे शॉर्टकट्स तयार केलेले होते. म्हणजे हेडमास्टर, एचएम सर, बास पाटील सर, BS सर, लहू कानडे सर, LK सर, असं काय काय तो करून तो आम्हाला त्यांचं ते शॉर्टकट्स त्याचे त्याकडे फेमस त्याने करून टाकलेले होते. आणि एचएमनं बोलवलं म्हटल्यानंतर मी पटकन उभा राहिलो. अर्थात ते दिवस असे नव्हते की हेडमास्टरनी जर आपल्याला ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे आणि आपण आनंदाने उड्या मारत जाऊ, असे ते दिवस नव्हते, कारण काहीतरी गडबड झालेली असणार आणि मग पुढचा सगळा प्रकार तो फार भयानक असू शकतो याची कल्पना मला होती. पण एक जमेची बाजू अशी होती की मी त्यांच्या मर्जीतला विद्यार्थी होतो, अभ्यासामध्ये तसा बऱ्यापैकी हुशार होतो, आणि त्यामुळं कधी कधी ते काही चांगल्या कामासाठी पण मला बोलवून घेत असत. असं मनामध्ये थोडीशी भीती आणि थोडीशी उत्सुकता, अशा अवस्थेमध्ये मी सरांच्या केबिनमध्ये गेलो. सर, मी आत येऊ का असं विचारलं. सर उभे होते, सरांच्या हातात एक कागद होता, त्याच्यावर काहीतरी 4 ओळी लिहिलेल्या होत्या. मी आत गेल्यानंतर म्हणाले या, आणि तो कागद माझ्यासमोर असा धरला आणि मला म्हणाले की कोणाचा अक्षर आहे, कोणी लिहिलं आहे? अर्थात ते मीच लिहिलेलं होतं. 4 कवितेच्या ओळी त्याच्यावर काहीतरी लिहिलेल्या होत्या, आणि त्या कशा कुठून कोण जाणे तो कागद सरांच्या हातामध्ये गेलेला होता. आता नाही म्हणण्याची काय पात्रता नव्हती माझ्याकडे, म्हणजे ते शक्यच नव्हतं नाही म्हणणं, कारण मीच लिहिलेलं होतं. तर मी सरांना म्हणलं की सर, मीच लिहिलं आहे ते, पण इथून पुढे नाही लिहिणार, मला माफ करा. ते ऐकल्यानंतर सर म्हणाले, काय म्हणालास तू, इथून पुढे नाही लिहिणार? इथून पुढे जर लिहिलं नाहीस तर मी तुला शाळेतूनच काढून टाकतो म्हणाले. मला ते काय कळेना. मग त्यांनी लोंढे सर जे आम्हाला मराठी शिकवायचे त्यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले, हे बघा, ह्यानं काहीतरी लिहिलंय, 4 ओळी मला कवितेसारख्या वाटतायत, याच्या सतीश काहीतरी कवितेसारखे लिहितोय असं मला वाटतंय, तुम्ही जरा बघा, त्याला मदत करा लिहायला, त्याला समजावून सांगा, त्याला याच्यामध्ये रुची असेल तर आपल्याला त्याला थोडंसं ते शिकवता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. असं म्हणून त्यांनी तो कागद लोंढे सरांच्याकडे दिला. लोंढे सरांनी तो कागद वाचला, म्हणाले, वा, उत्तम लिहिलंय. आणि असं म्हणून त्याने तो कागद सरळ सरळ नोटीस बोर्डवर लावला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो नोटीस बोर्डवरचा कागद मी जवळजवळ 100 वेळा जाऊन, म्हणजे असं काय तर असं ग्रेट वाटत होतं. म्हणजे माझी 4 ओळीची कविता शाळेच्या नोटीस बोर्ड सगळे विद्यार्थी बघत होते, मी वाचत होतो, आणि किती बघू आणि किती नको असं मला झालं होतं. ती माझ्या पहिल्या कवितेची सुरुवात होती. तिथून त्या कवितेच्या जडणघडणाला आणि माझ्या लेखनाला सुरुवात झाली असं मला वाटतं. याचं सगळं श्रेय आमच्या रमेश पाटील सर यांच्याकडे जातं. पण मित्रांनो, ही झाली 8वीतली गोष्ट. पण त्याच्या खाली थोडंसं मागं जायला लागेल, मराठी शाळेकडे यायला लागेल. कारण मराठी शाळा, जी प्राथमिक शाळा माझी जी होती, त्या शाळेचेही फार सुंदर संस्कार माझ्यावर झालेले आहेत, ते मी तुम्हाला आता सांगणार आहेच. पण त्याआधी अजून एक गावाची जी कविता मला आत्ता म्हणावीशी वाटते. कारण असं आहे की मी गाव सोडलं त्याला आता जवळ 40-45 वर्ष होऊन गेली. मी जो गाव सोडला, मी तुम्हाला म्हणालो की तो गाव असा छान शेता भाताचा आहे, चटणी भाकरीतला आहे, छान देवाचा आहे, नदीचा आहे, छान तांबड्या अशा रस्त्यांचा आहे, हिरवळ दाटलेला आहे, सुंदर शाळा आणि इतकं सुंदर सगळ्या वातावरणाचा गाव. पण आता जेव्हा मी गावी गेलो, तो गाव पूर्णपणे बदललेला मला दिसतो. तो गाव मी जो बालपणी पाहिला, जो लहानपणी पाहिला, मी मुंबईकडे येताना ज्या गावाचा मी निरोप घेऊन आलो, तो गाव मला आता दिसत नाही, मला तो सापडत नाही. तो गाव स्वप्नामध्ये असा धुसर होत जाताना मला दिसतोय मित्रांनो. आणि मग आत्ताचं गाव कसं आहे, आता मी जेव्हा गावात जातो तेव्हा मला गाव कसा दिसतो, काय असतं गावामध्ये, त्याच्यावरची एक छोटीशी कविता आहे. मित्रांनो, असं झालं की मी गावामध्ये गेलो आणि सगळं बदललंय गावामधलं.
म्हणजे ती जुनी सगळी जी घरं होती ती आता छान मोठी घरं झाली आहेत. प्रत्येकाकडे 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स आले आहेत, डांबरी रस्ते झालेत, नदीवर घाट झालाय, सुंदर देऊळ झालंय. आणि हे सगळं बघत बघत मला इतकं असं गावाच्या प्रगतीबद्दल आनंद होत असताना संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मी शाळेकडे गेलो तेव्हा मात्र माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं मित्रांनो. त्याचं कारण असं होतं, ती माझी शाळा, ज्या शाळेनं मला शिकवलं, ज्या शाळेनं मला घडवलं, इथेपर्यंत आणून सोडलं ज्या शाळेनं, आणि माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना त्या शाळेनं मोठं केलेलं आहे, त्या शाळेची मात्र दयनीय अवस्था झालेली मला दिसून आली. शाळेच्या कौलावर गवत वाढलेलं होतं, शाळेतले बोर्ड्स तुटलेले होते, बेंचेस तुटलेले होते, खिडक्यांची आणि दरवाजाची दारं चोरीला गेलेली होती, काही मोडून पडलेली होती. आणि गावाला शाळेकडे बघायला मात्र वेळ नव्हता. आणि मग वाटलं की खरंच प्रगती का गावाची? गावामध्ये सुंदर रस्ते झाले, 2 मजली घरं झाली. हे सगळं होत असताना गावाची शाळा जर चांगली नसेल तर तिला प्रगती म्हणायची का? अशा प्रकारचा प्रश्न मनामध्ये होता. त्यानंतर एक कविता लिहिली गेली, ती कविता मी तुम्हाला सांगतो आणि मग नंतर आपण पुढच्या गप्पांना सुरुवात करणारच आहोत. कविता अगदी सोपी साधी छोटी कविता आहे की दूर निघाले दिवे सांडला मनात लागावं, दूर निघाले दिवे सांडला मनात लागावं, वेशीवरती ठेच लागली पुसटले नाव. खूप भटकलो गल्ल्या रस्ते, खूप भटकलो गल्ल्या रस्ते, ना ओळखीचे कोणी, नदी भेटली जुनी पुराणी अनोळखी पाणी. देऊळ दिसले कचकड्यांचे, देऊळ दिसले कचकड्यांचे, देव परागंदा, चांदीच्या मकरात पुजारी तेजीचा धंदा. शाळेवरती गवत वाढले, शाळेवरती गवत वाढले, उन्हाळली पोरे, नशेमध्ये गाव बरळते, लागिले वारे, दिवसा रात्री आत्ता छलतो अंधारी गाव. दिवसा रात्री आत्ता छलतो अंधारी गाव, मूक हुंदका हळू सांगतो उठ दिवा लाव, मूक हुंदका हळू सांगतो उठ दिवा लाव. मित्रांनो, ती माझी शाळा. ती शाळा इतकी सुंदर होती, त्या शाळेतले शिक्षक इतके छान होते, इतक्या सुंदर आम्हाला कविता शिकवल्या त्यांनी. आणि त्या कविता शिकवत असतानाच माझ्या कवितेचं बीज माझ्या मनामध्ये रुजलं गेलं असावं असं मला वाटतं. रोज संध्याकाळी शेवटचा तास हा आमचा कधी खऱ्या आवाजात पाढे म्हणायचे सगळे, किंवा कधी खऱ्या आवाजात कविता म्हणायच्या, अशा प्रकारचा असायचा. आणि त्या शेवटच्या तासाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असायचो. आम्हाला जी कविता शिकवणारे सर होते, गुरुजी होते, बासे पाटलांचा मला खास उल्लेख नेहमी करावासा वाटतो, कारण ते इतक्या तन्मयतेने शिकवत असत ना कविता. कधी त्यांनी हातामध्ये पुस्तक घेतलं नाही, मला आठवत नाही त्यांनी कधी पुस्तक हातामध्ये घेतलेलं. अतिशय सुंदर तन्मयतेने ते कविता सादर करत असताना त्या कवितेतला सगळा माहोल, ते सगळं चित्र, त्यातली ती वेदना किंवा त्यातलं जे सगळं वर्णन आहे ते तंतोतंत आमच्या मनामध्ये ते असं त्याचं चित्र असं रेखाटलं जात असं मित्रांनो. आणि तेव्हा त्या शिकलेल्या कविता आजही त्या कवितांच्या ओळी तशाच्या तशा माझ्या मनामध्ये असतात. आणि त्या आजही पाठ आहेत, त्या विसरल्या जात नाहीत. त्याचं सगळं श्रेय त्या मराठी शाळेमध्ये शिकलो त्या कवितांना जातं. मराठी शाळा असं मी म्हणालो, परत एकदा मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की आज खूप ते चाललेलं आहे, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, कॉन्व्हेंट, मग ICE आणि मग सेंट्रल बोर्ड आणि मग इंटरनॅशनल बोर्ड्स, वाटते वर काय काय. पण मला अतिशय अभिमानाने एक गोष्ट सांगावी अशी वाटते. ती गोष्ट अशी की मी शेवटपर्यंत मराठी माध्यमामध्ये शिकलो आणि कधीही कुठेही मला त्या माध्यमाचा त्रास झाला नाही. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर सारख्या एका अतिशय विश्वविख्यात संस्थेमध्ये काम करतो, पण तिथेही काम करत असताना किंवा कुठेही जगभर फिरत असताना मला कधीही माझ्या मराठी माध्यमाची अडचण आलेली नाही. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, उलट फायदा झाला. मला खूप अभिमान वाटतो की या भाषेमध्ये माझा जन्म झाला, या भाषेमध्ये मला शिकायला मिळालं, या भाषेमध्ये मला समजून घेता आलं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जेव्हा माझ्या कवितेची जडणघडण किंवा माझ्या लेखनाची जडणघडण असं मला तुम्हाला सांगायचं आहे, त्यावेळेला ही जडणघडण त्या मराठी शाळेमध्ये शिकलेल्या घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात, किंवा उठा उठा चिवू ताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही किती कविता रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा, किंवा
लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख, किती गोरे गोरे गाल गुलाबाचे फुलले, हासते केसते सुंदर काळे कुरळे. अशा असंख्य कविता, किंवा शराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. अशा प्रकारच्या असंख्य कविता ज्या आम्हाला त्यावेळेला शिकवल्या गेल्या, त्या इतक्या सुंदर कविता होत्या. त्यांचा तो अर्थ, त्यांची ती लय माझ्या मनामध्ये मला वाटते भिळत गेली, विणत गेली, आणि मग त्यातूनच कुठेतरी ती कवितेची बीजं पडली असावीत. आणि पुढे जेव्हा रमेश पाटील सरांच्या हातामध्ये तो माझ्या कवितेचा कागद मिळाला, त्यातून त्या कवितेला सुरुवात झाली. पण खरी जडणघडण जर मला सांगायची असेल, माझ्या कवितेचा खरा प्रवास जर तुम्हाला सांगायचा असेल, तर मला या शहराचे आभार मानायला पाहिजेत. पोटा पाण्यासाठी मी या शहरामध्ये आलो, आणि या शहराने मला या सरस्वतीच्या दरबारातल्या अनेक नामवंत, प्रतिष्ठित, मोठे, जे मनाने मोठे होते, त्यांच्या लेखनाने मोठे होते, ज्यांच्या कविता कधीतरी मी शाळेमध्ये शिकलेलो होता, अशा सगळ्यांशी संबंध जोडून दिला. तो इतका सुंदर जिव्हाळ्याचा संबंध होता, मी तुम्हाला काय सांगू. खरं म्हटलं तर हे संचिताचं देणं आहे असं मला वाटतं. मला वाटतं की हे पूर्वजन्मीचं कुठलं तरी पुण्य, मी केलेल्या काही चांगल्या कामांचं संचित म्हणून मला कदाचित मिळालेलं असावं. मी मुंबईमध्ये आलो, आणि इथे अगदी पाडगावकर सरांच्या पासून ते नारायण सुर्वे सर, शंकर वैद्य सर, ग्रेस सर, शांताबाई शेळके मॅडम, इंदिरा संत मॅडम, अरुण म्हात्रे, अशोक बागवे सर, अशा असंख्य मोठी मंडळी ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा, आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या लेखनाचा ठसा उमटवला आहे, अशी सगळी मंडळी माझ्यासमोर होती. त्या सर्वांशी माझा स्नेहबंध जर जुळून आलाच, पण त्यांनी मला जवळ घेतलं, माझ्याशी स्नेहबंध वाढत गेले, आणि माझ्या कवितेतली जी वाटचाल आहे, त्या वाटचालीतून, त्या पायवाट्यावरून माझ्या हाताला धरून असं हळूहळू एक एक पायरी टाकत 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 ते मला या कवितेच्या मुक्कामापर्यंत घेऊन आलं असं मला वाटतं. या सगळ्यांचे ऋण माझ्यावर आहेत. मित्रांनो, अगदी एक गमतीची गोष्ट सांगतो की पाडगावकरांचा कविता आपल्या सर्वांना माहिती आहेत. शाळेमध्ये शिकत असताना आम्ही त्या कविता त्यांच्या म्हटलेल्या होत्या, ऐकलेल्या होत्या, अभ्यासालाही होत्या. एकदा कोल्हापूरला पाडगावकर सरांचा जाहीर कविता वाचनाचा कार्यक्रम होता, आणि बाचा पाटील सर मला म्हणाले होते की पाडगावकरांचा अरे कार्यक्रम आहे जाहीर, आणि मी जाणार आहे तो कविता ऐकायला. त्यांच्या कविता ऐकणं म्हणजे, आणि तेव्हा त्यांची ती सलाम नावाची कविता फार गाजत होती. सर म्हणाले की मी जाणारच आहे. आणि मला इतकं असं ग्रेट वाटत होतं की सर प्रत्यक्ष पाडगावकर सरांना जाऊन समोरासमोर ऐकणार आहेत, किती मोठी गोष्ट असू शकते असं मला वाटत होतं. आणि मग ते सर तिकडे गेले, तो कार्यक्रम झाला. आल्यानंतर मी अगदी उत्सुक होतो, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एखादा वारकरी जेव्हा पंढरीला जातो आणि विठोबाचं, पांडुरंगाचं दर्शन घेऊन ती आषाढीची, कार्तिकेची वारी घेऊन घरी परत येतो, त्यावेळेला सगळेजण त्याच्या पायावर डोकं ठेवतात. त्याचं कारण असं असतं की त्याला विठोबाची गळाभेट झालेली असते. बाचा पाटील सर जेव्हा परत आले, तेव्हा माझी अवस्था तशी झालेली होती की साक्षात कवितेच्या देवाला भेटून तुम्ही आलेले आहात असं म्हणून मी सरांच्या पायावर डोकं ठेवलेलं होतं. मित्रांनो, कधीतरी असं वाटायचं की कधीतरी पाडगावकर सरांना असं लांबून का होईना असं पाहता येईल का, त्यांच्या जवळ जाता येईल का, त्यांना प्रत्यक्ष ऐकता येईल का. आणि माझं भाग्य काय, मी जेव्हा मुंबईमध्ये आलो, अनेक कार्यक्रमातून त्यांना प्रत्यक्ष ऐकता तर आलंच, त्यांच्या घरी जाता आलं, आणि सगळ्या पुढच्या ते असेपर्यंतचा सगळा काळ त्यांनी माझ्यावर अतिशय अतोनात प्रेम केलं. माझ्या पहिला जो कविता संग्रह आहे पत्रास कारणकी, त्या पत्रास कारणकीचं काम सुरू होतं तेव्हा आपल्या प्रकाशनकडून हा कविता संग्रह येत होता. अरुण म्हात्रे ते काम करत होता, आणि मग असं ठरलं की पाडगावकर सरांची प्रस्तावना याला घ्यावी असं अरुण म्हात्रेंनी मला सांगितलं. अर्थात शांताबाई शेळके जेव्हा आमच्याकडे अणुशक्तीनगरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या होत्या, तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की सतीश, तुझ्या पुस्तकासाठी मला प्रस्तावना लिहिणं आवडेल. म्हणजे ते जवळजवळ ठरलेलंच होतं, म्हणजे त्यामध्ये काही दुमत नव्हतं. पण अरुण म्हात्रे म्हणाले की अरे आपण पाडगावकर सरांना विचारून तर बघूया. आणि मग आम्ही त्यांना एक पत्र लिहिलं. अरुण म्हात्रे साहेबांनी मला सांगितलं, मी ते पत्र लिहिलं की आदरणीय पाडगावकर सर, मी अमुक आणि तुमच्या कविता मला आवडतात वगैरे वगैरे, माझं पहिलं पुस्तक येतं आहे, कविता संग्रह येतोय, त्याला तुमची प्रस्तावना आम्हाला पाहिजे, असं आमची खूप इच्छा आहे, माझी खूप इच्छा आहे, आणि त्याचं जे काही मानधन असेल ना, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. म्हणजे मी किती बावळट होतो बघा. म्हणजे सरळ पाडगावकर सरांना पत्र लिहून मोकळा झालं होतं की तुमचं मानधन सुद्धा मी देईन म्हणून, आणि पत्र टाकलं कारण म्हात्रे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं लिहा म्हणून. आणि मग ते पत्र गेल्यानंतर 8-10 दिवसांनी पाडगावकर सरांचं उत्तर आलं. फार सुंदर लिहिण्याची त्यांची स्टाईल, ते पत्र माझ्याकडे अजूनही आहे. तर ते असं म्हणाल की प्रिय सतीश सोळंपूरकर, तुमचं पत्र मिळालं,
नंबर 1 असं सगळे असे 1 2 3 4 असं त्याने लिहिलेलं होतं. क्रमांक 1, माझा पत्ता चुकीचा तुम्ही लिहिलेला आहे, तो पाठीमागे दिलेला आहे, तो नीट करून घ्यावा. 2, तुमच्या कवितेचं बाळ घेऊन मला फोन करून मला भेटायला यावं. आणि 3, तुम्ही जे मानधनाचं म्हणालात ते प्रत्यक्ष भेटीत बोलू. आता एक तर त्यांनी बोलवलंय कविता घेऊन, हा आनंद, आणि मानधनाचं प्रत्यक्ष भेटीत बोलू हे पण हुरहुर, की काय गाडू चूक मी केली होती, मानधन काय असेल ते मागा मी देतो असं मोठेपणानं सांगितलेलं होतं. आणि मग एके दिवशी त्यांना फोन केला आणि त्यांच्या वेळेप्रमाणे मी आणि माझा कविमित्र संदेश ढगे आम्ही दोघे पाडगावकर सरांच्याकडे, हातामध्ये कवितेचं बाळ होतं, नमस्कार केला सरांना. तुम्ही तुमच्या कविता अधूनमधून चांगलं चाललंय, बरं चाललंय, कविता संग्रह येतोय का, वा वा वा, लकी आहात, इतक्या लवकर तुमचा कविता संग्रह येतोय, वा चांगली गोष्ट आहे, बघू द्या बाळ. मग त्यांनी बाळ असं थोडंसं चाललं, ठेवून दिलं आणि म्हणाले, बघा आता मी हे थोडंसं बघतो आणि मग तुम्हाला नंतर काय ते कळवतो, मग त्याप्रमाणे आपण बघू, असं म्हणून त्यांनी बाळ ठेवून घेतलं, आम्हाला निरोप दिला, आम्ही परत आलो. 4-5 दिवस गेल्यानंतर आम्हाला हुरहुर लागून राहिली की काय झालं असेल, आणि प्रचंड दडपण मनावर होतं की पाडगावकर सरांना कविता आवडल्या असतील की नाही, काय नेमकं आता काय करायचं, काय फोन करावा का सरांना, पण ते अति म्हणजे घाई झाली असती किंवा उतावीळपणा झाला असता म्हणून फोन केला नाही. आणि एके दिवशी सरांचाच फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अमुक अमुक दिवशी तुम्ही मला भेटायला या, मग आपण प्रत्यक्ष काय ते बोलू. मग गेलो आम्ही, मी आणि संदेश ढगे सरांच्याकडे गेलो. परत एकदा मग सरांनी आम्हाला ते फार आमचं आदरातिथ्य फार उत्तम सर करत असत. पाणी दिलं, चहा दिला, मला वाटतं 2 बिस्किट्सची त्याने आम्हाला दिली. आणि आम्ही ती खात असताना मला की तुमच्या कविता वाचल्या, मला आवडल्या, मला प्रस्तावना लिहायला आवडेल, पण माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट अशी की मी बोलवेल तेव्हा तुम्ही माझ्याकडे यायला पाहिजे, कारण तुमच्या समोर बसून कविता वाचून आपण त्या सगळ्या प्रस्तावनेवर काम करणार आहोत. तर आम्ही हो म्हणालो, सर आम्ही येतो. आणि दुसरी अट काय म्हणा, दुसरी अट काय तुम्हीच सांगितलेली, अट नाहीच आहे म्हणाले, तुमची इच्छा आहे ती, काय हवे ते मानधन देऊ असं म्हणालात ना, ते मानधन तुम्हाला द्यायचं आहे मला, ते प्रस्तावना लिहून झालं की मी तुम्हाला काय ते सांगतो. आम्ही बाहेर आलो, सरांचा निरोप घेऊन म्हणलं, अरे बापरे, म्हणजे आता प्रस्तावना लिहायला सर तयार तर झालेले आहेत, पण मानधनाची गडबड, आता काय करतील माहिती नाही. आणि मग त्यानंतर सरांच्या वेळेनुसार त्यांनी जसं जसं बोलावलं तसं जवळजवळ महिनाभर मी आणि संदेश ढगे सरांच्याकडे जात राहिलो. सरांनी एक एक कविता बघायची, मग ती आमच्याकडून वाचून घ्यायची, कधी स्वतः वाचून दाखवायची, मग त्यातली ही ओळ का आली, ही ओळ का नको, ही तेही संपायला पाहिजे होती, या 2 कविता एकसारख्याच कशा दिसतात, ही कविता काढून टाकायला पाहिजे, हा शब्द इथे नको, इथे अशा प्रकारची चूक झालेली आहे, अशा इतकं बारीकीनं. आणि कसा विचार करायला पाहिजे कविता लिहिताना, मनामध्ये नेमकं काय असतं, कुठला अनुभव आपण कुठल्या शब्दात कशा प्रकारे मांडायला पाहिजे, याचं सगळं ते असा आमचा अभ्यास घेत असत सर. आणि शांतपणे ते सगळं आमचा कार्यक्रम सुरू झाला. आणि मग एकदा म्हणाले, आता ठीक आहे, आता तुमचं सगळं कवितांचं ते झालेलं आहे, आता आम्ही कविता आता तुमचं ती प्रस्तावना लिहितो आणि मग तुम्हाला बोलवतो एकदा प्रस्तावना न्यायला, मानधनाचं तेवढं लक्षात ठेवा असं म्हणून त्यांनी आम्हाला एकदा निरोप दिला. तोपर्यंत 1 महिना निघून गेलेला होता. मग आम्ही प्रस्तावनेची वाट बघत होतो, सर काय लिहितात नेमकं, अशी उत्सुकता होती. अर्थात तोपर्यंत भीड चेपलेली होती आणि सरांच्या घरी इतकं आपुलकीचं वातावरण होतं, म्हणजे मॅडमसुद्धा, मिसेस पाडगावकर म्हणजे यशोदा मॅडमसुद्धा इतक्या आपुलकीने, म्हणजे कधी आम्ही गेलो तर आम्हाला कधी काही खाल्ल्या पिल्याशिवाय त्यांनी सोडलं नाही, इतक्या आपुलकीने ते आमचं सगळं करत असतात. ही सगळी कवितेचं संचित आहे, कवितेचं देणं आहे असं मला वाटतं. आणि मग एके दिवशी परत सरांचा फोन आला की प्रस्तावना तयार आहे, तुम्ही न्यायला या. मग गेलो. आता मनामध्ये दडपण होतं की मानधनाचं आहे सगळं, काय करतात सर माहिती नाही, म्हणजे आपणच गाढवपणा केलेला आहे, चूक केलेली आहे, आता काय ते आली या भोगासी असावे सादर म्हणतात, तशा प्रकारची माझी अवस्था होती. आणि मग आम्ही गेलो सरांच्याकडे. सरांनी मानधन अतिशय सुंदर अक्षरामध्ये असे 1 टाके अशी विस्तृत प्रस्तावना सरांनी लिहिलेली आहे, पत्रास कारण की आहे माझ्या पुस्तकाला, कविता संग्रहाला. मला म्हणाले शांतपणे बसा आणि ते वाचून घ्या. आणि मग मी ती प्रस्तावना शांत, इतकं सुंदर, माझं मलाच आश्चर्य वाटत होतं की इतकं चांगलं का मी लिहितो, किती छान एक एक गोष्ट सरांनी अशी उलगडून दाखवलेली होती त्याच्यामध्ये, खूप सुंदर त्याच्यामध्ये, आणि खूप चांगलं मार्गदर्शनही सरांनी केलेलं होतं. मग ती प्रस्तावना आम्ही हातामध्ये घेतली, सरांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सरांचं खूप आभार व्यक्त केले. आणि संदेश तेवढ्यात मला हळूच म्हणाला, अरे ते मानधनाचं तेवढं विचार ना बाबा. आणि मग मी म्हणलो, हो ते राहिलंच की. मग मी सरांना, सर ते आपलं मानधनाचं काय करायचं. हां म्हणाले, अरे हो आपण विसरलोच, ते तुम्हाला मानधन द्यायचं नाही का तुम्ही मला, बरोबर या या आतमध्ये या. परत आम्हाला आतमध्ये घेऊन गेलं त्यांच्या अभ्यासिकेमध्ये, नेहमी आम्हाला त्या अभ्यासिकेमध्ये बसवत असत. म्हणाले, अच्छा मानधन तुमच्याकडून घ्यायचं आहे, बरोबर आहे म्हणाले. मी मानधन घेतो बरं का मुलांना, मी घेतोच मानधन, पण मानधन कोणाकडून घ्यायचं, किती घ्यायचं, घ्यायचं की नाही हे मीच ठरवतो म्हणाले.
तुमच्या कविता मी वाचलेल्या होत्या या आधीसुद्धा. अनेक ठिकाणी तुमच्या कविता वाचलेल्या होत्या. काही कार्यक्रमातून तुम्हाला ऐकलेलंही होतं, स्पर्धांमधून तुम्हाला ऐकलेलं होतं. आणि म्हणून तुमच्या कविता मला आवडीच्या असल्यामुळेच केवळ मी तुमच्यासाठी प्रस्तावना लिहायला तयार झालो. पण मानधन तर मी घेणारच आहे म्हणाले. आता आमच्या छातीचे ठोके वाढले होते की सर काय सांगतात, आकडा काय? सर म्हणाले, बघा, या कविता संग्रहाचं प्रकाशन तुम्ही करणार आहात ना? म्हणाले, हो सर, आम्ही करणार आहोत. तर त्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला मला बोलवा, माझ्या हस्ते या कविता संग्रहाचं प्रकाशन व्हावं, हेच माझं मानधन आहे म्हणाले. आणि आम्ही एकदम स्तब्ध झालो. मला कळे ना काय, म्हणजे काय सर बोलतायत. म्हणजे माझ्या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी स्वतः येतो आणि मी प्रकाशन करतो असं पाटगावकर सरांनी सांगणं ही किती मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी सरांच्या पायावर डोकं ठेवलं, उठून उभा राहिलो. सरांनी असं जवळ घेतलं, म्हणाले, मी येणार तुमच्या कार्यक्रमाला, मला निश्चित बोलवा, तेच माझं मानधन आहे. आणि मित्रांनो, मला सांगायला खूप आनंद वाटतो की तो 28 जून 1993चा दिवस आजही मला आठवतो. धुवाधार पाऊस होता मुंबईमध्ये. हॉल प्रचंड तुडुंब भरलेला होता आणि व्यासपीठावर आदरणीय मधुमंगेश कर्णिक, जगन्नाथभाई पेडणेकर, प्राध्यापक अशोक बागवे, अशोक नायगावकर आणि स्वतः पाडगावकर सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आजचे आघाडीचे कवी अरुण म्हात्रे साहेब करत होते. सर त्या कार्यक्रमात आले, माझ्या कवितांवर भरभरून बोलले, माझ्या कविता जाहीर वाचून दाखवल्या. इतकंच नव्हे तर माझ्या कविता संग्रहाची पहिली प्रत स्वतःच्या पैशाने रोख पैसे देऊन विकत घेतली. ते तेव्हाचे 20 रुपयाला जी प्रत होती ती विकत घेतलेली, ते 20 रुपये आजही माझा प्रकाशक रवी माहीमकर यांनी आपल्या देवघरामध्ये पूजेला ठेवलेला आहे. मित्रांनो, माझ्या कविता लेखनाची जडणघडण ही अशीच होत गेली. नंतर शंकर वैद्य सर, ग्रेस सर, नारायण सुर्वे सर या सगळ्या मंडळींचा घरोबा वाढत गेला. अनेक ठिकाणी त्यांच्याकडे जाऊन बसता आलं, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांच्या कविता ऐकता आल्या. आणि ह्या ऐकण्यातून, ह्या वाचण्यातून, ह्या सादर करण्यातून कविता नेमकी लिहावी कशी याचं बीज हळूहळू मनामध्ये फुलत गेलं आणि माझ्या कवितेची जडणघडण सुरू झाली असं मला वाटतं. एक छोटीशी कविता मला तुमच्यासाठी ठेवायची आहे आणि मग त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. की शाळेचा उल्लेख मगाशी आला, त्या शाळेच्या संदर्भातली एक कविता आहे की म्हणजे साधी गोष्ट आहे. शाळेचा संदर्भ त्याच्यामध्ये येतो. म्हणजे माझी आई आहे, माझ्याकडे आता तिचं वय 85 आहे. तिनं मला शाळेत जाताना बघितलेलं आहे. म्हणजे लहानपणी तिनं अर्थातच माझ्या आईबाबांनी मला शाळेत जाताना पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिनं माझ्या मुलांना शाळेत जाताना पाहिलेलं आहे. तर माझी शाळा, मी कसं शाळेत जात होतो आणि आजची मुलं, आजची पिढी कशी, म्हणजे गंमत काय झालेली आहे की तेव्हा आम्ही त्या दगडी पाटीवर लिहित असू. असं म्हणजे कोळशानं ती अशी पाटी छान काळी कुळकुळीत करायची, वाळवून घ्यायची आणि सुंदर पांढऱ्या पेन्सिलीनं असं सुंदर अक्षरात ते आम्ही त्या पाटीवर सगळी उजळणी लिहित असू, पाढी लिहित असू. आता ती पाटी मुलांच्या आयुष्यातून निघून त्यांची पाटीच कोरी झालेली आहे असं कधी कधी मला वाटतं. आणि ती पेन्सिल अशी झिजत 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 इतका छोटा तुकडा व्हायचा आणि इतके पैसेही तेव्हा नसायचे नवीन पेन्सिल आणण्यासाठी. तर आम्ही कोणाकडे ती उसनी, मला छोटीसा एक तुकडा देणार आहे, मी तुला उद्या परत देतो असं म्हणून ते आम्ही त्यांच्याकडून घेत असो. किंवा अजून एक आम्ही अशी क्लुप्ती केली होती की पेनमध्ये तो छोटासा तुकडा, पेनचा ते असं नीप काढायचे, त्याच्यामध्ये तो अडकवायचा आणि मग लिहायचा. असंही काय काय आमचे तेव्हा कार्यक्रम चालू असायचे. त्या सगळ्या शाळेच्या आठवणी. पण आज सगळे दिवस बदललेले आहेत. आज मुलगा जेव्हा सांगतो की मला पेन पाहिजे तर मी एक पेन घेऊन येत नाही किंवा आपण एक पेन आणत नाही, आपण डझनावरी पेन आणतो. एक वही आपण आणत नाही, आपण डझन वह्या आणतो आणि चांगल्या क्वालिटीच्या, बेस्ट क्वालिटीची कुठली वही आहे ती आम्हाला पाहिजे असते आणि त्या डझनावरी वह्या आपण मुलांना देतो, त्या डझनावरी पेन आपण मुलांना देतो. अशा प्रकारचा फरक जेव्हा ते पाहत होती तर तो जो फरक आहे त्या फरकावरची एक छोटीशी कविता मी सादर करतो आणि आपण मग पुढे गप्पा मारणार आहोत. अनेक मंडळी मला दिसत आहेत, या सर्वांचं परत एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी नावं घेत नाही आपल्या सर्वांची. मित्रांनो, मी मगाशी म्हणालो की थोडंसं मला कॉन्सन्ट्रेशन तिकडे जायला नको. माझं थोडंसं तो ट्रॅक आहे, तो ट्रॅक मला तुमच्यासोबत राहू द्या असं मला वाटतं. पण तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. की समज नावाची कविता आहे. कशी वाटते बघा की 2 पिढीमधलं अंतर या कवितेमध्ये तुम्हाला कदाचित दिसण्याचा आहे आणि तुम्हाला तुमची शाळा नक्की आठवेल ही कविता आठवताना, ऐकताना. समज आल्यापासून असंच वागत आलो, तुम्ही घ्या आधी जेवून आम्ही नंतर बसतो, आई बाबा म्हणायचे. समज आल्यापासून असंच वागत आलो, तुम्ही घ्या आधी जेवून आम्ही नंतर बसतो, आई बाबा म्हणायचे.
घरात काही शिल्लक नाही आपसुकच कळायचे. अर्धपोटी ताटावरून तसेच उठायचो जेवून, ताटात कोर चतकोर बाजूला ठेवून. परीक्षा जवळ यायच्या परीक्षा फीचे सावट स्पष्ट दिसायचे त्यांच्या डोळ्यात. रात्र रात्र जागून ग्रहपाठाच्या वह्या लिहून द्यायचो. 2 फायदे व्हायचे. लिहिता लिहिता अभ्यास व्हायचा आणि फीसाठी 4 आटाने सुटायचे. दिवाळीसारख्या सणात रंगीबेरंगी कपड्यांची फुलपाखरं बागडत असायची आजूबाजूला. शाळेचे पांढरे आणि खाकी कापड स्पष्ट दिसायचे आम्हाला स्वप्नात. शाळेचा पांढरा शर्ट काखेत उसवलेला असायचा. उत्तर येत असूनही हात वर व्हायचा नाही वर्गात. खिसे फाटकी खाकी पॅन्ट कमरेला नीट बसायची नाही. वाटायचं वर्षा वयाबरोबर कपडे का नाही मोठे होत. 30-35 वर्ष झाली आजही तसंच आहे सगळं. मुलगा रोज बदलतो कपडे शाळेत जाताना. रोज करवून घेतो बुटाला पॉलिश. रोज हरवून येतो काहीतरी घेऊन जातो नवीन दुसऱ्या दिवशी. आई त्याला काही बोलत नाही. आम्हाला तरी ती कोठे बोलत होती तेव्हा. मित्रांनो, कविता स्पर्धा व्हायच्या वेगवेगळ्या ठिकाणी. तेव्हा हे काही ऑनलाईनचं फॅड नव्हतं. ऑनलाईनवर कविता पाठवा, ऑनलाईनवर सादर करा किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम तेव्हा नव्हते. मुळात मोबाईलच अजून यायचे होते. तो काळ मी तुम्हाला सांगतोय मुंबईत आल्यानंतरचा. आणि कविता स्पर्धा असायच्या. आणि मग मी, संदेश ढगे, हेमंत दिवटे, आम्ही सगळी मंडळी आमच्या कविता तिकडे स्पर्धेसाठी पाठवत असू. आणि मग कविता सादर करण्यासाठी बोलवणं यायचं. मग आम्ही तिकडे जायचो. तिकडे त्या कार्यक्रम जिथे आहे ना तिकडेच जात असू. पण तिथं गेल्यानंतर जर परीक्षक म्हणून शंकर वैद्य सर असतील, बागवे सर असतील, पाडगावकर सर असतील, नारायण सुर्वे सर असतील तर कधी आम्ही कविता वाचलीच नाही. मागच्या मागे आम्ही पळून यायचो, कारण धाडस व्हायचं नाही. या सगळ्या दिग्गजांच्या समोर आपण काय कविता सादर करणार अशी भीती मनामध्ये होती. मित्रांनो, बागवे सरांचं नाव आता आलं. माझ्या कवितेवर त्यांचे खूप मोठे ऋण आहेत असं मला नेहमी वाटतं. कारण मी बागवे सरांच्या सानिध्यात आल्यानंतर माझ्या कवितेला एक वेगळी दिशा मिळाली असं मला नेहमी वाटतं. माझी जी नंतरची काही 4-5 पुस्तकं आली त्या कवितांच्या निर्मितीमध्ये, जसं पहिलं पुस्तक तयार करताना पाडगावकर सरांची मला मदत झालेली होती, तशी नंतरची ही सगळी पुस्तकं ज्या वेळेला तयार होत होती त्यावेळेला बागवे सरांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष त्यांच्याकडे बसून त्यांच्यासोबत चर्चा करून अनेक प्रकारच्या कवितांबद्दलच्या सगळ्या गोष्टी समजावून घेऊन त्यांची निर्मिती, म्हणजे इतके ग्रेट की त्यांनी माझ्या अनेक कविता संग्रहाला नावं पण छान छान सुचवलेली आहेत. इतकंच नव्हे तर त्याचं मुखपृष्ठ कसं असायला हवं, त्याची साईज कशी असायला हवी, त्याचा फॉन्ट काय पाहिजे, आतली चित्र पाहिजेत का, आणि मग त्याचा कागद कसा पाहिजे, आणि त्याचं सगळं जे आहे ते सरांनी स्वतः जीव लावून तर केलंच. आणि माझ्या प्रत्येक प्रकाशन समारंभाला सर स्वतः त्या पुस्तकावर बोलायला आले. अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना त्यांनी माझ्यासाठी लिहिल्या, माझ्या अनेक पुस्तकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिल्या. बागवे सरांचं हे ऋण आहे. आणि ही सगळी मंडळी माझ्या आजूबाजूला जी होती ती कळत न कळत माझ्यावर संस्कार करत होती. कवितेचा जो एक संस्कार लागतो, कवितेच्या माध्यमातून पुढे जात असताना कसं जायला पाहिजे, ही निसरडी वाट आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला समोर दिवा दिसत असतो, पण तो अंधुकसा दिवा त्याच्या मागावर जात असताना आपला तोल जाऊ नये म्हणून सावरणारी, आणि मी तुझ्या बरोबर आहे, काळजी करू नकोस, तू जातोस तर नीट आहे, ते छान असं एक एक पाऊल टाकत हळूहळू जर पुढे गेलास तर कदाचित तो कवितेचा जो दिवा आहे, तो कवितेचा जो उजेड आहे तुला दिसेल, असं सांगणारी काही मंडळी आजूबाजूला असावी लागतात. आणि ही सगळी दिग्गज मंडळी माझ्या आजूबाजूला नेहमी राहिली. त्यांनी मला सतत सांभाळून घेतलेलं आहे. माझ्या कवितेच्या जडणघडणीमध्ये, माझ्या लेखनाच्या जडणघडणीमध्ये या सगळ्यांचा मोठा वाटा आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मी मगाशी म्हणालो की मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतो. एक विश्वविख्यात मोठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट, जिथं अनुसंशोधन केलं जातं, अशा प्रकारची संस्था आहे. पूर्ण वेगळ्या वातावरणामध्ये मी काम करतो. पण तिथंही माझं भाग्य असं मित्रांनो की तिथे जे मला सगळे बॉस
बॉसेस मला मिळाले, माझे जे वरिष्ठ अधिकारीगण मला जे मिळाले, त्यांनीही माझ्या कवितावर अतोनात प्रेम केलं. आणि एक कवी आपल्याबरोबर काम करतोय, कवी आपल्याशी आहे, तर त्याला आपल्याला सांभाळून घेता आलं. म्हणून सतत त्यांनी माझी कविता जपण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर BRCमध्ये जसे सुंदर आणि ग्रेट अशी ही सगळी वरिष्ठ अधिकारी मंडळी मला भेटली, तितक्याच तोलामोलाचे जीवाभावाचे मित्र आणि मैत्रिणी मला BRCमध्ये मिळालेले आहेत. म्हणजे माझ्या पहिल्या कवितेचा जो वाचक आहे तो BRCतले माझे सगळे मित्रमैत्रिणी आहेत. म्हणजे मी काय लिहिलं आणि त्यांना जर ऐकवलं नाही तर त्यांना प्रचंड राग येतो. असं कसं, आम्हाला ऐकवायलाच पाहिजे, तुझी कविता आहे, मग तू ते ऐकव, काय लिहिलं नवीन, कुठे छापून आली. आणि कुठे जर एखादं काय छापून आलं तर माझ्या ऐवजी त्यांना आनंद होतो. त्याचे मग ते काय फोटो काढतील, मला पाठवतील. 1000 लोकांना ते सांग, बघा सतीशची कविता छापून आली म्हणून. या सगळ्यांचा एक माहोल माझ्या सोबत सतत तेव्हा होता, तो आज तागायत सतत माझ्या बरोबर चालताना मला दिसतो. आणि म्हणून जेव्हा कुठेही मी कवितेच्या संदर्भात बोलायला उभा राहतो किंवा कवितेच्या संदर्भात काही बोलतो, कवितेच्या संदर्भात काही लिहितो, तेव्हा या सगळे माझ्या आजूबाजूला उभे असतात आणि त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप मोठी आपुलकी मला ती जाणवत असते. ते सतत माझ्याकडे बघत असतात असं मला जाणवत असतं. त्यांचा तो जिव्हाळा माझ्याकडे पोहोचत असतो आणि त्यांच्या त्या आशीर्वादांमुळे, त्यांच्या त्या जिव्हाळ्यामुळे, त्यांच्या त्या मायेमुळेच केवळ मी एक एक शब्द लिहितो आहे, माझ्याकडून तो शब्द लिहून घेतला जातो आहे, असं ती जाणीव मित्रांनो माझ्या मनामध्ये आहे. कविता एक म्हणूयामध्ये, कवितेच्या संदर्भात आपण बोलतो आहोत, माझ्या लेखनाच्या संदर्भात आपण बोलतो आहोत. एक कविता आहे की हे सगळं देणं घेणं असतं मित्रांनो, याच्यातून मुक्त होता येत नाही. हे ऋण आहे, हे जन्मोजन्मीचं ऋण असं आपल्याला आनंदानं असं मस्त असं वाहत न्यायचं असतं. आणि तो खूप मोठी गंमत असते, खूप मोठी समाधानाची बाब असते असं मला वाटतं. हे देणं घेणं जे आहे, हे देणं घेण्यावरची एक कविता तुमच्यासमोर ठेवतो आणि मग पुढे आपण थोड्याशा गप्पा आपल्याला मारता येणं शक्य आहे मित्रांनो. तुम्ही सगळेजण छान ऐकतात. परत एकदा आपल्या सर्वांचा आभार. की देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. ओंजळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा, ओंजळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा, पदराच्या गाठीसाठी ठेव थोडी जागा. शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात, शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात. गाण्यासाठी गळा नको लळा असो मनात, ए अशी बस जरा मांडू नवा डाव, ए अशी बस जरा मांडू नवा डाव. मूठभर माती मिळेल तो तुझा माझा गाव, मूठभर माती मिळेल तर तुझा माझा गाव. मित्रांनो, ही जी मूठभर माती आहे त्याचा शोध सुरू आहे माझ्या लेखनातून, असं मला सतत जाणवत आलेलं आहे. ती मूठभर माती हवी, त्याच्यावर माझा स्वतःचा अधिकार सांगता येईल. आणि तुझा माझा गाव, हा तू, ह्यातली जी ती किंवा तो जो कोण आहे, तिच्या बरोबरीनं ही जर मूठभर माती माझ्या हातामध्ये आली, मग काय तो सगळा प्रवास तो आहे, तो सगळा आनंदाचा होईल असं मला वाटतं. आणि त्या मूठभर मातीच्या शोधात माझी कविता पुढे पुढे जाताना मला दिसते. एक आधुनिक कविता आपल्यासाठी मी ठेवणार आहे आणि मग आपण पुढे गप्पा मारणार आहोत. ती कविता अशी आहे मित्रांनो. उरात पेटले दिवे नावाची एकांताचा दिवा हा जो माझा कविता संग्रह आहे, त्याला गिरीश सरांच्या शुभेच्छा आपण बघू शकाल की या बाजूला गिरीश सरांनी लिहिलेल्या आहेत शुभेच्छा. त्यासाठी ती कविता मी तुमच्यासाठी सादर करतो. उरात पेटले दिवे, उरात पेटले दिवे तरंगा सवे निघाले कोटे, अंधार मनामध्ये दाटे. उरात पेटले दिवे तरंगा सवे निघाले कोटे, अंधार मनामध्ये दाटे. ही कातर कातर वेळ घालिते शीळ नदीचे पाणी, सांडली गाणी. ही कातर कातर वेळ घालिते शीळ नदीचे पाणी, सांडली गाणी. चांदण्यात मिसळले पाणी पांढरे शुभ्र दुधाचा पूर, मणी काभूर. मी आठवत काही नाही तरी दिशा दाही, वाजतो पावा तुझा सांगावा. मी आठवत काही नाही तरी दिशा दाही, वाजतो पावा तुझा सांगावा. मी उतरत जातो खोल जाऊनी तोल, पुन्हा सावरतो
तुला आठवतो. मी उतरत जातो खोल, जाऊनी तोल, पुन्हा सावरतो, तुला आठवतो. मित्रांनो, सावी नावाचा माझा एक ललित लेख संग्रह आहे. फार सुंदर ललित त्याच्यामध्ये. आता अर्थात मी माझ्याबद्दल बोलणं हे चुकीचं आहे, मला माहिती आहे, पण ज्या कोणी तो वाचला त्याच्यावर फार सुंदर प्रतिक्रिया आल्या. नादोमानोर सरांनी ज्या वेळेला तो सावी संग्रह वाचला त्यावेळी त्यांनी मला छान पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात की माझी रानात हरवलेली पोर तुझ्या या सावी संग्रहामध्ये मला दिसली, ती मला जाणवली. माझ्यासाठी खूप मोठी ही दाद होती मित्रांनो. आता अलीकडे माझा एक संग्रह आला आणि त्याच्यामध्ये ही ललित लेख आणि माझ्या गावाकडच्या सगळ्या त्या ज्या गमती, ती सगळ्या ज्या आठवणी आहेत त्याही त्याच्यामध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला. सावलीचे घरटे नावाचा तो माझा ललित लेख संग्रह आहे. बागवे सरांची उत्तम प्रस्तावना त्या ललित लेख संग्रहाला लाभलेली आहे. मित्रांनो, पाडगावकर सरांच्याबद्दल मी तुम्हाला म्हणलं. शंकर वैद्य सरांच्या 1-2 आठवणी मला तुम्हाला मुद्दाम सांगायच्या आहेत. एकटा नावाची माझी एक कविता आहे आणि ती एकटा नावाची कविता एका मासिकामध्ये छापून आली आणि ती छापून आल्यानंतर ते मासिक शंकरवैद्य सरांच्याकडे गेलं. शंकरवैद्य सरांची तब्येत त्यावेळेला बरी नव्हती, खूपच बरी नव्हती. ते एकटे राहत होते, मुलगा अमेरिकेत होता आणि एकटेपणाचा सगळा तो काळ त्यांचा होता. मी मधून त्यांना भेटायला जात असे दादरला. प्रभादेवीला ते होते तिकडे, त्यांच्या घरी मी जात असे भेटायला त्यांना. खूप एकाकी झाले होते सर आणि खरं म्हणलं तर बाईंच्या जाण्यानंतर खूपच एकाकी झाले होते सर. आणि ती कविता त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी मला फोन केला थरथर त्या हाताने की सतीश तू आलास तर ये, मला जरा तुझ्या त्या कवितेबद्दल बोलायचं आहे म्हणून. आणि मी गेलो त्यांना भेटायला. ते एकटा नावाची कविता मी तुम्हाला नंतर ऐकवणार आहेच. तर मी गेलो सरांच्याकडे. सर बसलेले होते आणि मग मला म्हणाले काय कविता लिहिली, फार सुंदर कविता आहे, मला ती खूप आवडली आणि मला त्या संपादकाला पत्र लिहायचं आहे म्हणाले. तर मी म्हणालो हां ठीक आहे. आणि सरांचा हात असा थरथरत होता तेव्हा, म्हणजे त्यांना लिहायला त्रास होत होता आणि असा कंप होता हाताला, खूप थकलेले होते सर तेव्हा. मी म्हणालो सर हां ठीक आहे, लिहूया ना पत्र, काय लिहायचं तुम्ही मला सांगा आणि मग मी ते लिहून घेतो. नाही म्हणाले, मलाच लिहायचं आहे. ते बघ समोर तिथे पोस्टकार्ड ठेवलेले आहेत, ते जर घेऊन ये पोस्टकार्ड. मग मी पोस्टकार्ड घेऊन आलो. मग पेन दे म्हणाले. मग मी माझा पेन दिला सरांना. मग म्हणाले हां सांग ते संपादकाचं नाव काय. तर ते मी नाव सांगितलं आणि मग अगदी थरथर त्या हाताने 2च ओळी सरांनी, म्हणजे त्यांना लिहवतच नव्हतं. पण गंमत बघा, त्या कवितेची जी पोच आहे ती स्वतःच्या अक्षरामध्ये त्या संपादकाकडे जावी असं सरांना वाटत होतं. त्याने लिहिलं की अमुक अमुक आणि सतीश सोळंकरकर याची कविता, मी एकटा नावाची कविता तुमच्या या मासिकामध्ये वाचली. आणि असा एक एक शब्द असा, म्हणजे जवळजवळ 2 ओळी लिहायला त्यांना 15 ते 20 मिनिटं लागली. असं स ती श 16 असं इतकं. आणि मला त्याचं आतून गलबलून येत होतं की सर स्वतः किती अठ्ठा, सरांचा किती जीव, किती त्यांना ते स्वतःच्या अक्षरामध्ये सगळं लिहायचं होतं. आणि ते म्हणाले की लिहिलं ते असं की त्यांची ती कविता खूप सुंदर तुम्ही आहे, तुम्ही ती प्रकाशित केली, मला खूप आनंद झाला आणि आभार. अशा 2च ओळी आणि खाली त्यांनी सही केलेली होती अशा थरथर त्या हाताने. मग मला म्हणाले तू पत्ता लिही तुझ्या हातानं आणि त्यांना पाठव. आणि मग मी सरांचा निरोप घेतला. निरोप घेताना सरांनी माझा हात हातात घेतला. मला म्हणाले एकटेपणाचं जे दुःख असतं, काय असतं ते या कवितेमध्ये आलेलं आहे आणि ते मी आता अनुभवतोय सतीश. या एकाच कवितेनं तू माझ्या मनामध्ये घर, तुझ्या असंख्य कविता मला आवडतात. वैद्य सर अनेक कार्यक्रमाला माझ्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून होते. एकांताचा देवासाठी, सावीसाठी सर स्वतः आले, उत्तम बोलले, उत्तम विवेचन केलं त्याच्यावर, कशी कविता असते, काय लेखन असतं ह्याच्याबद्दल आणि माझी मुळात जळणघडण काय, मी कशा प्रकारे विचार करतो यावर सरांनी खूप सुंदर भाष्य केलेलं आहे. या सगळ्या कार्यक्रमामधून सरांची सुंदर भाषणं या निमित्तानं झालेली होती आणि सरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकलेलं होतं. आणि मग मी घरी आलो. ती एकटा नावाची कविता मी तुमच्यासाठी सादर करतो, बघा तुम्हाला कशी वाटते ती. एकटा. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही आणि भावंडामध्ये मी एकटाच. तुला एखादा भाऊ हवा होता. तुला एखादा भाऊ हवा होता. एकदा आई म्हणाली होती थकल्या आवाजात, म्हणजे तुझा जरा भार हलका झाला असता, बस इतकेच. मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून.
मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून. त्याची आई कोठे दिसली नाही घरात. विचारले तर म्हणाला दादाकडे गेली आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी. पुढच्या 6 महिन्यांसाठी म्हणजे काय? वडील वारले आणि गावाकडच्या घराची आणि शेतजमिनीची वाटणी झाली होती. तेव्हा ठरले होते की आईलाही दोघांनी 6-6 महिने सांभाळायचे आणि तसेच काय झाले तर अर्धा खर्च वाटून घ्यायचा दोघांनी. आई विना आणि मित्राविना पोरक्या घराचा मी निरोप घेतला. घरी आलो तर आई अगम्य स्वरात कसली तरी पोथी गुणगुणत असलेली. सुरकुतलेला चेहरा, डोळे भरतीच्या सागरासारखे अथांग, देहाला न जाणवणारा हलकासा कंप, गच्च पदर लपेटून उजव्या हाताने मांडीवर ठेका. एक मूर्तिमंत करुणा समोर. मी जवळ गेलो तिच्या, बसलो गळून गेल्यासारखा. तर म्हणाली, का रे, कुठे गेला होतास? बरे का वाटत नाही? काही नाही ग असे म्हणून मी तिचा हात हातात धरला, गच्च धरून ठेवला. तिच्या मायेच्या स्पर्शात होता अजूनही नाळ न तुटल्याचा दृष्टांत. उठलो सावकाश, गेलो देवघरात. मित्राची आई आठवत राहिलो समयीच्या मंद उजेडात. रात्र झाली असावी खूप आता. मी सावध येतो आई जवळ तर ती शांत झोपलेली. माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा कवडसा हलतो आहे तिच्या चेहऱ्यावर अजूनही. देवा, मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. देवा, मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. आईची वाटणी कधी होऊ देऊ नकोस. मी उठतो, सावध फिरत राहतो अख्ख्या घरभर. देहाला स्मरून आईचे आभार डोळ्यातून ओघळत राहतात. माझे ओठ रात्रभर कसली तरी प्रार्थना गुणगुणत राहतात. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही. आणि भावंडामध्ये मी एकटाच. मित्रांनो, ग्रेस सर आपल्या सर्वांना माहीत आहे. अनेक वर्षांचा त्यांच्याशी घरोबा होता, जिव्हाळा होता. त्यांचं खूप प्रेम मला मिळालं. म्हणजे मी भाग्यवान आहे की ग्रेस सरांसारख्या महाकवीची साथ मला मिळाली. सोबत त्यांच्याशी बोलता आलं, त्यांच्याबरोबर प्रवास करता आला, त्यांना पाहता आलं, त्यांना ऐकता आलं. ते लिहिताना सुद्धा मला पाहण्याची संधी मिळालेली आहे मित्रांनो. आणि ग्रेस सर माझ्या आयुष्यात आले ते माझा खूप जवळचा मित्र, कादंबरीकार, अनुवादक अनिल कुसूरकर याच्यामुळे. अनिल कुसूरकर फार ग्रेट माणूस. म्हणजे जर मला मराठी व्यतिरिक्त इतर भाषातील चांगलं साहित्य जर कोणी वाचायला दिलं असेल तर ते अनिल कुसूरकरनं दिलं. तो गल्फमध्ये नोकरी करत असे. उत्तम म्हणजे जागतिक साहित्याचा त्याचा अभ्यास तर होताच, उत्तम अनेक सुंदर इंग्रजी आणि अनेक भाषातील कवी त्याने वाचलेले होते. पण ती सगळी पुस्तकं स्वतः वाचून झाला की माझ्याकडे घेऊन येत असं आणि मला ती वाचायला सांग. वाचून नुसतं चालत नसे तर त्याच्यावर बोलायला लावत असे. काय समजलं, काय तुला वाटतं, हा कवी काय म्हणतो, याच्यामध्ये काय त्याला सांगायचं आहे, त्याची कविता आणि तुझी कविता तुला कुठे साम्यस्थळ आढळतात का, कसं लिहिलं जात आहे, काय, अशा प्रकारचं तो मला सांगत असे. आणि त्याच्यामुळेच उत्तम साहित्य मी वाचू शकलो आणि त्याच्यामुळेच ग्रेस सरांची मला भेट झाली. मित्रांनो, ग्रेस सरांचा आणि अनिल कुसूरकरचा पत्रव्यवहार होता. एकदा अनिल मला म्हणाला की अरे उद्या संध्याकाळीच्या आसपास ना ग्रेस सर माझ्याकडे जेवायला येणार आहेत. म्हणून काय सांगतो, मला एकदा येऊ द्या ना, मला नुसतं लांबून त्यांना भेटायचं आहे, घे ना, मला येऊ दे ना एकदा, असं मी त्याला मी येऊ दे, माझ्या हातात थोडंच असतं. मी ग्रेस सरांना विचारतो, त्याने हो म्हणलं तर तू ये, मी तुला फोन करतो. मित्रांनो, ग्रेस सरांच्या कवितेचं गारूड शाळेच्या तिकडून माझ्या मनावर होतं. आणि ते असं प्रचंड काहीतरी समजतंय, काही समजत नाही, काहीतरी जाणवतंय, काही जाणवत नाही, काही हातात आल्यासारखं वाटतंय आणि दूर निघून जात आहे, परत स्वतःला जवळ बोलावून घेते. अशा प्रकारची ती ग्रेस सरांची कविता. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. मित्रांनो, ही ग्रेस सरांची कविता तेव्हा कधीतरी ऐकलेली. त्या कवितेचं गारूड इतकं मनावर होतं की केव्हा तरी त्यांना भेटायला मिळेल का, पाहायला मिळेल का, अशी रुकरुक, अशी हुरहुर मनामध्ये लागून राहिलेली होती. आणि अनिल म्हणत होता की त्यांच्याकडे ग्रेस सर येणार. मी त्याच्या मागेच लागलो, मला यायचं आहे, तू काहीतरी कर.
आणि मग मी फोनची वाट बघत होतो दुसऱ्या दिवशी, आणि मग त्याचा फोन आला, अरे सरांनी तुला यायला सांगितले, तू निघ. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गाडीत बसलो कसा, काही मी तिकीट काढलं नाही, काय नाही, ट्रेन पकडली. मी घाटकोपरला तेव्हा राहायचो, अनिल दादरला. मी पोचलो, मला काही तेव्हा सुचत नव्हतं, मला फक्त ग्रेस सरांना भेटायचं होतं. आणि मी गेलो. मग सर बसलेले होते, गप्पा मारत होते. अनिल होता, त्याची मुलं होती, त्यांच्या मिसेस होत्या, अनिलच्या, अंजली वहिनी आमच्या. आणि मग मी तिथं गेल्यानंतर अनिल म्हणाला, हा बघा, हा सतीश सोळंकुरकर, हा तुम्हाला भेटायची उत्सुकता होती याला खूप, आत्ता आलाय तो. हो म्हणाले, मी तुमचं वाचलेलं आहे देवा, तुमच्या कविता मला माहिती आहेत. आणि तुम्ही काय अनिलजींना म्हणालात की ग्रेस सरांची परवानगी घ्या, मला यायचं आहे आणि परवानगी घ्या, असं म्हणालात तुम्ही? मी म्हणालो, हो सर. अरे म्हणाले, परवानगी घ्यायला मी कोणी देव आहे का? देवाची परवानगी घेतात, मी तर तुमच्यासारखा साधा माणूस नाही का? आणि तुम्हाला जितकी ओढ होती भेटायची, तेवढीच ओढ मला असत नाही का? मलाही माणसं पाहिजेत, मलाही तुम्हाला भेटायला आवडतं. मीही तुमच्या कविता कुठल्या कुठल्या दिवाळी अंकात कुठं कुठं तुमच्याबद्दल वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, आणि तुम्हाला प्रत्यक्ष भेटता आलं, किती आनंद आहे, बसा बसा. आणि मग नंतर जवळजवळ 4-5 तास आम्ही एकत्र होतो त्यांच्याकडे. मग जेवण झालं अनिलकडे, खूप गप्पा. आणि सर त्यावेळेला ज्ञानेश्वर तुकारामापासून वॅनगॉ, अनिलचा वीक पॉईंट म्हणजे वॅनगॉची पत्रांचं अनिलनं फार सुंदर भाषांतरही केलेलं आहे. त्याला तो हृदयांतर म्हणतो, ग्रंथालयाचं उत्तम पुस्तक आहे ते. तर त्याच्यावर सर बोलत होते. आणि त्याच्यानंतर सरांशी मात्र माझा स्नेहबंध वाढत गेला. आणि तो इतका वाढत गेला की नंतरच्या वर्षांमध्ये, म्हणजे सर जाईपर्यंत, अगदी अलीकडे सर जाईपर्यंत तो ऋणानुबंध तसाच राहिला. जेव्हा जेव्हा सर मुंबईमध्ये आले, काही कार्यक्रमाच्या निमित्तानं, कशाच्या निमित्तानं, ते जाहीर कार्यक्रम फारसे करत नसत, तेव्हा तेव्हा सर मला आवर्जून सोबत घेत असत. त्यांच्याबरोबर अनेक ठिकाणी मला घेऊन जात असत. आणि अनेक ठिकाणी कार्यक्रमामध्ये मी त्यांच्या समोर पहिल्या रांगेमध्ये मी बसलेला त्यांना दिसायला हवा असे. ते आयोजकांना तसं पत्र लिहित असत, निमंत्रण मला पहिलं पाठवा, सतीश सोळंकुरकरकडे पहिलं निमंत्रण जायला पाहिजे कार्यक्रमाचा, असा त्यांचा अट्टास असे. आणि मी त्या अनेक कार्यक्रमातून त्यांना ऐकलेलं आहे. त्यांच्या बरोबरीनं राहण्याचा आणि हा सगळा भाग्योदय माझ्या नशिबात होता. मित्रांनो, ही कवितेची जडणघडण अशी सगळी आहे. अनेक मंडळींनी मला मदत केली. पाडगावकर सर, सुर्वे सर, शंकर वैद्य सर, ग्रेस सर, नादो महानोर सर, शांताबाई शेळके मॅडम, इंदिरा संत मॅडम, अरुण म्हात्रे, अशोक बागवेंचं तर किती मी वर्णन करू, इतके उपकार त्यांनी माझ्यावर. आणि माझे सगळे समकालीन कवी, म्हणजे त्याच्यामध्ये संदेश ढगे आहे, हेमंत दिवटे आहे, किंवा साहेबराव ठाणगे आहे, अशोक गुप्ते आहे, ही सगळी मंडळी माझ्या बरोबरीनं आहेत. मला बरोबर हात घेऊन कुठे कुठे जाताना दिसतात, आणि सतत त्यांची साथ मला मिळते आहे. मित्रांनो, समारोपाकडे मी येतो आहे. मला माहिती आहे की अनेक मंडळी तुम्ही हे सगळा कार्यक्रम लाईव्ह बघता आहात. मी मगाशी म्हणालो की आपल्या सर्वांची नावं घेता येणं मला शक्य नाही, पण आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. परत एकदा शिवा सर, तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही मला संधी दिलीत या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझ्या मनातले विचार व्यक्त करण्याची. अमोल, तुमचेही आभार. एक छोटी कविता आहे, ती गाऊन मला सादर करण्याचा मोह होतोय. पहिल्यांदाच तुमच्यासमोर गावी असं वाटतंय. फार म्हणजे गाण्याचा काही तसा रियाज नाही, सराव नाही, आणि गळाही नाही. आमचे बागवे सर नेहमी म्हणतात की गायकाला असतो तो गळा आणि कवीला असतं ते नरडं म्हणे. कवीला गळा नसतो, पण फार सुंदर त्यांची एक ओळ आहे नंतर, कवीला गळा नसतो म्हणून कवी हा गळा असतो, असं सर म्हणतात. तर त्याचा थोडासा फायदा घेऊन एक एकांताचा दिवा यातली एक कविता आहे छोटी, ती मी गाऊन सादर करणार आहे, आणि मग मी आपला निरोप घेणार आहे. आपण परत परत भेटणार आहोतच. कार्यक्रम कसा वाटला आपण मला निश्चित कळवा. ह्याच्यामधून जर माझ्याबद्दल मी मोठेपणा सांगितला असेल तर तो मोठेपणा समजू नका. हे सगळा मोठेपणा, हे सगळं कौतुक कवितेचं आहे. मी फक्त एक माध्यम आहे, माझ्याकडून लिहून घेतलं जातं. ह्याच्यामध्ये माझं काही फारसं कर्तृत्व आहे असं मला वाटत नाही. ती खुणगाट मात्र माझ्या मनाशी बांधलेली असते. हे सगळं कवितेचं संचित, हा सगळा सोहळा जो होतोय तो कवितेचा सोहळा आहे, सतीश सोळंकुरकरचा सोहळा नाही आहे. याची खुणगाट मी बांधलेली असते, मला ते माहिती असतं. ही खुणगाट सतत माझ्या आयुष्यात तशीच राहू द्या. माझे पाय जमिनीवर राहतील याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. त्या पायाला लागलेली जी माती आहे, तिचा सुगंध आहे, तो माझ्या आयुष्यात, माझ्या कवितेत तसाच दरवळत राहावा, अशा मला शुभेच्छा द्या.
एक छोटीशी कविता मी आता गाऊन सादर करतो आणि मग आपण निरोप घेणार आहोत. या कार्यक्रमापुरता आपण निरोप घ्यायचा आहे. एक छोटी कविता कशी वाटते बघा. केस धुतलेल्या पोरी अशी ही कविता आहे. मी गाऊन म्हणण्याचा प्रयत्न करतो. केस धुतलेल्या पोरी खेळ खेळती उन्हात, केस धुतलेल्या पोरी खेळ खेळती उन्हात, थवारान पाखरांचा जसा फिरे अंगणात. केस धुतलेल्या पोरी खेळ खेळती उन्हात, थवारान पाखरांचा जसा फिरे अंगणात. केस धुतल्या पोरीने सैल अंबाळा बांधला, केस धुतल्या पोरीनी सैल अंबाळा बांधला, बटा मागे सारताना चांद तुकडा सांडला. केस धुतलेल्या पोरी खेळ खेळती उन्हात, केस धुतल्या पोरीनी हात गुंपले हातात, एक सोनसळी झुला माझ्या झुल तो मनात. केस धुतलेल्या पोरी, केस धुतल्या पोरीनी असे सुकवले केस, केस धुतल्या पोरीनी असे सुकवले केस, त्याची घट्ट घट्ट वीण लागे काळ झाला ठेच. केस धुतलेल्या पोरी खेळ खेळती उन्हात, थवारान पाखरांचा जसा फिरे अंगणात, थवारान पाखरांचा जसा फिरे अंगणात. नमस्कार. परत एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांना नमस्कार. मनपूर्वक वंदन.